नमस्कार लाडक्या बहिणींनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। केवायसी चुकलेल्या बहिणींना दिलासा देणारी ही एक अपडेट आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक चुका आणि केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या आहेत। या महिलांची पात्रता निश्चित करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत। योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक महिलांनी तांत्रिक माहिती भरताना चुका केल्या आहेत। केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचे अर्ज संशयास्पद किंवा त्रुटीयुक्त दिसत आहेत। ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे। केवायसी चुकलेल्या बहिणींना दिलासा। ज्या महिलांनी केवायसी करताना नजरचुकीने चुकीचे पर्याय निवडले होते त्यांचे अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट श्रेणीत गेले होते, आता अंगणवाडी सेविका स्वतः माहिती दुरुस्त करून घेणार आहे। आता अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी कशी करणार? आता महिलांना माही सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही। अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील माहिती आणि प्रत्यक्ष स्थितीची खातरजमा करतील। पडताळणी दरम्यान प्रामुख्याने अर्जातील उत्पन्न गट आणि प्रत्यक्ष उत्पन्नाचा दाखला, वैवाहिक स्थिती, विवाहित, विधवा, परित्यक्त्या आदी, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा आणि बँकेचे खाते सक्रिय आहे किंवा नाही याची तपासणी केली जाणार आहे। नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते अडकले। ज्या महिलांच्या अर्जात केवायसीची त्रुटी आहेत अशा अनेक लाभार्थ्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप जमा झाले नाहीत। या पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे हे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। आता जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याने यातून ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांना या पडताळणीनंतर हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे। जिल्ह्यातील महिलांनी केले निर्णयाचे स्वागत। शासनाच्या निर्णयामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि महा ई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागणार नाही, त्यामुळे महिलांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे। केवायसी करताना विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये गोंधळ झाला होता। उदाहरणार्थ, तुम्ही सरकारी नोकरीत आहात का किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का? या प्रश्नांना हो किंवा नाही म्हणताना अनेक महिलांनी चुकीचे बटन दाबले होते, ज्यामुळे त्या अपात्र ठरल्या होत्या। आता पडताळणी त्या गोष्टी स्पष्ट होऊन कोणावरही अन्याय होणार नाही। तर ज्या महिलांचे पैसे अडकलेले आहेत आणि अर्जामध्ये त्रुटी आहेत त्यांनी पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू केली आहे। पात्र महिलांनी सेविकांना सहकार्य करावे। कोणतेही हप्ते विनाकारण थांबले जाणार नाहीत। तांत्रिक चुका दुरुस्त करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहीण या योजनेविषयी छोटीशी अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।